नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? कांदा लसूण विरहित स्वयंपाक कसा करायचा ते बघूयात। सगळ्यात आधी चटणीपासून सुरुवात करूयात। चटणी बनवण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेलं आहे डाळवं, त्यामध्ये घालूयात ओल्या नारळाचा चव, त्यासोबत हिरवी मिरची, चवीपुरती साखर, साखर घालणं ऑप्शनल आहे, आणि चवीपुरतं मीठ। आता हे सगळे जिन्नस आहेत ना सुके सुकेच दळून घ्यायचे, यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। आता हे सुकं सुकं वाटून झालं की यामध्ये घालायची कोथिंबीर, काड्यांसकट कोथिंबीर घालायची, म्हणजे कोथिंबीरची चव छान उतरते। पाणी घालायचं, पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून त्याची पेस्ट तयार करायची, आणि तुम्ही बघू शकाल चटणी मस्त बनवून तयार झालेली आहे। तुम्हाला जर सुकी चटणी हवी असेल तर पाण्याचा वापर कमी करा। कांदा लसूण विरहित चटणी करण्यासाठी लागणारे साहित्य: 2 मोठे चमचे डाळवं, 2 मोठे चमचे खवलेलं ओलं खोबरं, 1 हिरवी मिरची, चवीनुसार साखर, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, पाणी। डाळवं, ओल्या नारळाचा चव, हिरवी मिरची, साखर आणि चवीपुरतं मीठ घालून हे मिश्रण आधी कोरडं आणि नंतर कोथिंबीर आणि पाणी घालून मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं। झाली आपली कांदा लसूण विरहित चटणी तयार। आता आपण काकडीची कोशिंबीर कशी बनवायची ते बघूया। सगळ्यात आधी काकडी स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतर त्याची सालं काढून घ्यायची। व्यवस्थित सगळी सालं काढून झाली की किसणी घ्यायची, आणि किसणीमध्ये काकडी छान किसून घ्यायची, व्यवस्थित किसून घ्यायची। तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक चिरून पण घेऊ शकता। आता कोशिंबीर बनवण्यासाठी एका बाउलमध्ये दही घ्यायचं, त्यामध्ये आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालायची, चवीपुरती साखर, मीठ, आणि हे छान फेटून घ्यायचं। दह्याचं मिश्रण क्रीमी झालं पाहिजे। आता यामध्ये किसलेली काकडी घालायची, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं, आणि इथे आपली ही कोशिंबीर बनवून देखील तयार आहे। काकडीची कोशिंबीर करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 काकडी, अर्धा कप दही, हिरवी मिरची, चवीनुसार साखर, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर। सालं काढून घेत काकडी किसून घ्यायची। आता दह्यात हिरवी मिरची, साखर, मीठ घालून हे मिश्रण एकत्र करून यात किसलेली काकडी, शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर घालायची। झाली आपली कांदा लसूण विरहित काकडीची कोशिंबीर तयार। आता आपण तयार करूयात नवरत्न कोरमा। नवरत्न म्हणजे अक्षरशः 9 जेम्स, म्हणजे 9 रत्न। तर हा कोरमा बनवण्यासाठी आपण कांदा लसूण अजिबात वापरणार नाही आहोत, आणि खूप साधी सोपी ग्रेव्ही बनवून हा कोरमा तयार होतो, आणि खूप अफलातून लागतो, जबरदस्त लागतो चवीला। आता सगळ्यात आधी साजूक तूप घ्यायचं। येस, हा आहे ना शाही थाट असतो या कोरम्याचा, तुपामध्येच बनवला जातो हा। तूप गरम होत आलं की यामध्ये सगळ्यात आधी घालूयात काजू। काजू हलकेसे तळत आले की यामध्ये घालायचं आहे बदाम, आणि बदामही छान फ्राय करून घेऊयात। आता हे काजू आणि बदाम छान तळून झाले की यामध्ये घालायचे बेदाणा। आता हे तळलेले सगळे जिन्नस आपण एका सेपरेट प्लेटमध्ये काढूयात। आता यात पनीरही जातं। पनीर तुम्हाला हवं तर तळून घेऊ शकता, पण मला पर्सनली तळलेलं पनीर नाही आवडत, नंतर ती चिवी होतं, त्यामुळे मी शक्यतो नाही तळत। आता जिरं घातलेलं आहे। आता यामध्ये एक एक भाजी घालून आपण छान फ्राय करून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी बटाटा छान तुपामध्ये घोळवून घ्यायचं, आणि झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं फ्राय करून घेऊया। 5 मिनिटं बटाटा छान या तुपामध्ये फ्राय केलेला आहे। आता यामध्ये घालूयात बाकी भाज्या। गाजर असं छान मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये तुकडे करून घ्यायचे। हवं तर तुमच्या आवडीप्रमाणे थोडे बारीक तुकडे केले तरी काही हरकत नाही। श्रावणी घेवडा म्हणजेच फरसबी आणि फ्लॉवरचे तुकडे हेही करूयात मिक्स, आणि यावर झाकण ठेवायचं, आणि पुन्हा या भाज्या एकत्र व्यवस्थित शिजेपर्यंत वाफवून घेऊया। इथे भाज्या छानपैकी 7 ते 8 मिनिटं वाफवून घेतलेल्या आहेत। वा, काय सुंदर वाफवल्या गेल्यात भाज्या, तुम्ही बघू शकाल। रंग सुरेख दिसतोय भाज्यांचा, आणि ओव्हरकुक पण नाही झालेला। आता या स्टेजमध्ये गॅस अगदी मंद आचेवर करून घ्यायचा,
या भाज्या पॅनच्या एका बाजूला काढून घेऊयात आणि यामध्ये घालूयात अर्धा कप दही. आणि दही घालताना गॅस अगदी मंद आचेवरच ठेवायचा आहे. दह्यामध्ये घालूयात 2 हिरव्या मिरच्या. हा कुर्मा आहे ना अगदी डिलिशियस असतो, फारसा तिखट जाळ झणझणीत नसतो, पण डिलिशियस म्हणजे असा छान क्रीमी लागला पाहिजे. खडे मसाल्यामध्ये लवंगा, काळी मिरी आणि वेलची, थोडीशी धणेपूड, हळद, लाल तिखट. सो हे दही एकाच बाजूला एक 5 मिनिट आपण हे असंच शिजवून घेऊयात. तुम्ही बघू शकाल मंद आचेवर आहे, त्यामुळे दही अजिबात फाटल्यासारखं वाटत नाही किंवा फाटलेलं नाही आहे. छान असा तेलाचा तवंग वर आलेला आहे. दही का फाटतं? तुम्ही जर अगदी गरम हीटमध्ये ते टाकलं ना की ते लगेच फाटतं. गॅस एकदम मंद आचेवर करायचा, दही घालायचं आणि हळूहळू हीट त्याची वाढवायची. आता इथे आहे काजू आणि मगजची पेस्ट. तर ही पेस्ट बनवण्यासाठी मी काय केलं, काजू आणि मगज एका बाउलमध्ये घेतले, त्यात गरम पाणी टाकून एक अर्धा तास भिजवून घेतलं. अर्धा तासाने त्यातलं पाणी पूर्ण काढून टाकायचं. आधी काजू आणि मगज मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून दळून घ्यायचे. सुक्केच दळायचे, पाण्याचा वापर करायचा नाही. आधी ते छान दळून झाले की मग पाणी घालून त्याची अशी पेस्ट तयार करायची. त्यामुळे काय होतं ना, एकदम छान असं बारीक वाटलं जातं. तुम्ही बघू शकाल छान अशी ही क्रीमी पेस्ट बनवून तयार झाली. आणि तुम्ही विचार करत असाल आता आमच्याकडे तर काजू नाही, मग मी काय करू? काजू नसेल तर काय करायचं, कच्चे शेंगदाणे भिजत घालायचे, त्याची टरफलं काढायची आणि त्याची पेस्ट तयार करून घेतली तरी त्याची चव खूप छान येते या डिशमध्ये. आता ही काजूची पेस्ट घालूयात 2-3 चमचे. खवा घालायचा आहे अगदी चमचाभर. खवा नाही घातला तरी काही हरकत नाही. मिल्क पावडर असेल मिल्क पावडर घाला किंवा पूर्ण स्किप जरी केलं तरी काहीच हरकत नाही. काजूची पेस्टमुळे काय होतं ना, दह्यातला जो आंबटपणा आहे तो बॅलन्स व्हायला मदत होते. या भाज्या छानपैकी या ग्रेव्हीत कंबाईन झालेल्या आहेत. जितकी काजूची पेस्ट केली होती तितकी सगळी मी वापरली. यामध्ये घालूयात थोडंसं पाणी, चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडीशी साखर. साखर घालणं ऑप्शनल आहे. करूयात कंबाईन. आता सगळ्यात शेवटी मी यामध्ये घालते पनीर. आणि पनीर मी अजिबात फ्राय केलेलं नाही आहे, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. आणि अगदी एक आता 2 ते 3 मिनिटं फक्त शिजवायचं, खूप ओव्हरकुक करायचं नाही. 2 ते 3 मिनिटात आपला हा नवरत्न कुर्मा बनवून होईल तयार. चला, पनीर व्यवस्थित मिक्स करून झालं की आता यामध्ये घालूयात मटार. मटार हा फ्रोझन आहे त्यामुळे मी सुरुवातीला नाही घालते, पनीरसोबतच घालते, म्हणजे तो खूप ओव्हरकुक नाही होत आणि जितका हवा तितकाच तो छान शिजला जातो. यामध्ये घालूयात हे जे काजू बदाम जे आपण तळून घेतले होते हे करूयात मिक्स. आणि हवं तर यावर तुम्ही डाळिंबाचे दाणे देखील ॲड करू शकता. आता जेमतेम फक्त आपण 5 मिनिटं हा कुर्मा शिजवून घेणार आहोत. अतिशय चवदार आणि रुचकर हा कुर्मा बनवून तयार होतो. नक्की ट्राय करून बघा. नवरत्न कुर्मा करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 मोठे चमचे साजूक तूप, 14 ते 15 काजू, 10 ते 12 बदाम, 1 मोठा चमचा बेदाणे, अर्धा चमचा जिरे, 1 सोलून चिरलेला बटाटा, 1 सोलून चिरलेलं गाजर, 4 ते 5 चिरलेल्या फरसबी, फ्लॉवरचे तुरे, अर्धा कप दही, 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 2 हिरवी वेलची, 3 ते 4 लवंगा, 2 ते 3 काळी मिरी, 1 चमचा धणेपूड, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 2 मोठे चमचे काजू आणि मगजबी, 1 मोठा चमचा खवा, पाणी, चवीनुसार मीठ, साखर, 100 ग्रॅम पनीरचे तुकडे, पाव कप फ्रोझन मटार. नवरत्न कोरमा करण्यासाठी तुपात काजू, बदाम, बेदाणे तळून घ्यायचे. आता जिऱ्याच्या फोडणीत बटाटा, गाजर, फरसबी आणि फ्लॉवर घालून ह्या भाज्या एकत्रित परतून घेत वाफवून घ्यायच्या. आता अशा पद्धतीने दही घालून त्यात हिरव्या मिरच्या, वेलची, लवंग, काळी मिरी, धणेपूड, हळद आणि तिखट घालून शिजवून घेत यात काजू आणि मगजबीची पेस्ट आणि खवा, पाणी, चवीपुरतं मीठ आणि साखर घालून यात पनीर, तळलेले काजू, बदाम, बेदाणे आणि मटार घालायचे आणि एकत्रित शिजवून घ्यायचं. झाला आपला कांदा लसूण विरहित नवरत्न कोरमा तयार. खीर आपण इथे बनवतोय रव्याची खीर बनवण्यासाठी इथे साधारण 1-2 चमचे साजूक तूप घ्यायचं. यामध्ये घालूयात पाव कप म्हणजे 4 चमचे बारीक रवा आणि हा छान गुलाबी रंगावर, सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा.
चला, इथे रव्याला आहे ना तुम्ही बघू शकाल हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता या स्टेजला यामध्ये घालूयात सुकामेवा, करूयात मिक्स. म्हणजे काय होतं ना, सुकामेवा पण रव्यासोबत छान भाजला जातो. आता खमंग असा रवा भाजला गेलेला आहे. आता हा पॅनच्या एका बाजूला काढून घेते मी. यामध्ये घालते खवा. खवा घालणं अगदी ऑप्शनल आहे. या खीरमध्ये खवा अजिबात वापरत नाहीत, पण थोडासा रिचनेस येण्यासाठी मी वापरते. आता खवा छान भाजून झाला. यामध्ये गरम दूध घालायचं. थोडं थोडं दूध घालत हे मिक्स करायचं, नाहीतर काय होतं ना, रव्याच्या गुठळ्या होतात. थोडं थोडं घालत जायचं आणि गरम दूधच घालायचं, म्हणजे तो रवा छान फुलतो. यामध्येच आता केशरही घालते. केशर घालणं पण अगदी ऑप्शनलच आहे. आणि इथे मी हे फुल क्रीम दूध वापरलेलं आहे. आणि आता हे एकत्र 7 ते 8 मिनिट तरी छान शिजवून घ्यायचं. इथे ही खीर छानपैकी एक 10 मिनिटं शिजवून घेतली आहे. रवा छान शिजलेला आहे. आता या स्टेजला मी घालते अर्धा कप साखर. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता साखर घातल्यावर आणखी एक फक्त 2 ते 3 मिनिटं ही खीर शिजवून घ्यायची आणि मग मस्त अशी रव्याची खीर बनवून होते तयार. रव्याची खीर करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 मोठे चमचे साजूक तूप, पाव कप बारीक रवा, सुकामेवा, 50 ग्रॅम खवा, गरम दूध, काही केशराच्या काड्या, अर्धा कप साखर. रव्याची खीर करण्यासाठी साजूक तुपात रवा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आणि त्यात आवडीप्रमाणे सुकामेवा घालायचा. आता खवा घालायचा आणि परतून घेत रवा खवा एकत्र करून यात गरम दूध आणि केशर घालून शिजवून घेत साखर घालायची आणि ही खीर शिजवायची. झाली आपली रव्याची खीर तयार. आता बनवूयात झटपट बनवून तयार होणारा मसाला पुलाव. यासाठी 1 कप मी बासमती तांदूळ घेतलेला आहे, अख्खा बासमती. पाणी घालायचं आणि 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं. तर तांदूळ स्वच्छ धुवून घेतला की यामध्ये पुरेसं पाणी घालायचं. एक अर्धा तासासाठी हा तांदूळ आपण भिजत ठेवणार आहोत. सो झटपट मसाला पुलाव बनवण्यासाठी तेल गरम केलं आहे. यामध्ये जाईल जिरं, खडे मसाले, चक्री फूल, लवंग, काळी मिरी आणि वेलची, तमालपत्र. तर यामध्ये घालूयात थोडंसं टोमॅटो आणि हलकंसं टोमॅटो परतून घ्यायचं. टोमॅटो हलकंसं परतत आलं की यामध्ये घालूयात आलं. आलंही व्यवस्थित मिक्स करून यामध्ये आता भाज्या घालूयात. मी घालते इथे श्रावणी घेवडा आणि फ्लॉर. भाज्या आवडीप्रमाणे घाला. हे करूयात मिक्स. भाज्या छान अशा मिक्स करून घ्यायच्या. झाकण ठेवून एक 5 मिनिट फक्त वाफ काढून घेऊ. अगदी 5 मिनिटं भाज्या वाफवून घेतलेल्या आहेत, मस्त दिसतात. आता यामध्येच घालूयात मटार, काजू. आता हा जो तांदूळ आपण भिजवून घेतलेला आहे, हा तांदूळ पण घालूयात. यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं. आता तांदूळ घालून झाला की यामध्ये घालायचे मसाले, ज्यामध्ये आहे हळद, धणेपूड, गरम मसाला, किचन किंग मसाला मी इथे घेतलेला आहे आणि मीठही घालायचं चवीपुरतं. तर लाल तिखट. आता तुम्ही विचार करत असेल भाज्यांमध्ये का नाही घातलं, कारण मग भाज्यांचा रंग बदलतो, त्यामुळे तांदळावर घातला आणि हे परतताना घातलेलं नाही आहे, जेणेकरून भाज्यांना फार असा त्या मसाल्यांचा रंग नको उतरायला. आता यामध्ये घालूयात पाणी. आता यामध्ये घालूयात 1 चमचाभर साजूक तूप. साजूक तुपाने ना भाताला एकतर पोत छान येतो, टेक्स्चर छान येतं आणि त्याची चवही खूप छान उतरते. आता यावर झाकण ठेवायचं आणि अगदी लो टू मीडियम हीटवर 15 मिनिटं हा भात छान वाफवून घ्यायचा. चला तर मग इथे मसाला पुलाव अगदी लो टू मीडियम हीटवर 15 मिनिटं छान वाफवून घेतलेला आहे. आता चेक करूयात. वा, तांदूळ मस्त फुललेला आहे. छान असा, अजिबात खाली चिकटला नाही आहे पॅनला. लांब सडक हा भात शिजलेला आहे आणि जास्त मेहनत नाही आहे हा पुलाव बनवताना. मसाला पुलाव करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप बासमती तांदूळ, 1 मोठा चमचा तेल, 1 चमचा जिरे, 1 चक्री फूल, 2 हिरवी वेलची, 2 ते 3 लवंगा, 2 ते 3 काळी मिरी, 1 तमालपत्र, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 1 चमचा आल्याचा कीस, 4 ते 5 घेवडा, 1 कप फ्लॉवरचे तुरे, पाव कप मटार, 6 ते 7 काजू, पाव चमचा हळद, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा किचन किंग मसाला, चवीनुसार मीठ, 2 चमचे लाल तिखट, पाणी, 1 चमचा साजूक तूप. मसाला पुलाव करण्यासाठी
तांदूळ स्वच्छ धुवून घेत साधारण अर्धा तास भिजवून घ्यायचा। आता जिऱ्याच्या फोडणीत खडे मसाले, टोमॅटो, आलं, घेवडा, फ्लॉवर घालून एक वाफ काढायची। आता मटार, काजू, तांदूळ, त्यावर हळद, धणेपूड, किचन किंग मसाला, चवीपुरतं मीठ, तिखट, पाणी आणि साजूक तूप घालून हा भात शिजवायचा। झाला आपला कांदा लसूण विरहित मसाला पुलाव तयार। वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत, पण तेही झटपट रव्याचे वडे करणार आहोत। सो यामध्ये मी घेते 1 कप बारीक रवा। यामध्ये घालूयात हिरवी मिरची, हिरवी मिरचीचे काप किंवा तुकडे आवडीप्रमाणे, किसलेलं आलं, चवीनुसार मीठ, अगदी बारीक चिरलेली ढोबळी मिरची, भाज्या तुम्ही यामध्ये ना आवडीप्रमाणे घालू शकता, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पाव कप दही घालायचं। पाव कप दही आणि पाव कपच यामध्ये आपण पाण्याचा वापर करतो, खूप पाणी नाही घालायचं। आता हे करूयात व्यवस्थित मिक्स। खूप सैल पीठ नाही करायचं, नाहीतर मग काय होतं ना, वडे नीट होत नाहीत। ही इतपत कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे हे वडे तयार करण्यासाठी। आता झाकण ठेवूयात आणि अर्धा तास हे वड्याचं पीठ मुरण्यासाठी ठेवते। रवा वडा बनवण्यासाठी रवा आपण मळून घेतला होता तेही तयार आहे। यामध्ये अगदी चिमूटभर घालायचा आहे खायचा सोडा। खायचा सोडा घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातलं काहीच हरकत नाही। आता हे करूयात मिक्स, छान असं कंबाईन करायचं आणि हे वडे आता सोडूयात तेलामध्ये। हे ना अतिशय फटाफट वडे बनवून तयार होतात आणि खूप रुचकर लागतात आणि मस्त खरपूस तळून घेऊयात। तर हे रव्याचे वडेत ना मीडियम टू हाय हीटवर तळायचे, अगदीच मंद आचेवर नाही तळायचे। कॅपात तेल पूर्ण निथळायचं। चला, सगळं आपले आता पदार्थ बनवून तयार आहेत। रव्याचे वडे करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप बारीक रवा, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 चमचा आल्याचा कीस, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे बारीक चिरलेली ढोबळी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव कप दही, पाव कप पाणी, चिमूटभर खायचा सोडा, तळण्यासाठी तेल। रवा घेऊन त्यात मिरचीचे तुकडे, आलं, चवीनुसार मीठ, ढोबळी मिरची, कोथिंबीर, दही आणि पाणी घालून हे मिश्रण एकजीव करायचं आणि साधारण अर्धा तास मुरण्याकरता बाजूला ठेवायचं। आता त्यात खाण्याचा सोडा घालून याचे अशा पद्धतीने मध्यम ते मोठ्या आचेवर वडे तळायचे। झाले आपले कांदा लसूण विरहित वडे तयार। आता पापड पुऱ्या तळायच्या। झाली आपली कांदा लसूण विरहित थाळी तयार। जेव्हा आपण डाएट म्हणतो, आहार म्हणतो, त्यामध्ये ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोट छान साफ झालं पाहिजे, क्लीन झालं पाहिजे। काही काहींना मलावरोधाचा त्रास असतो, नसला तरी जवस हे कायम रोजच्या आपल्या आहारात थोडं थोडं का असे ना असलं पाहिजे। म्हणूनच आपण आज ही मस्त एक डिटॉक्स चटणी बनवत आहोत, म्हणजे थोडक्यात जवसाची चटणी करत आहोत। 100 ग्रॅम इथे मी घेत आहे जवस। जवस खूप ओव्हर रोस्ट करायची गरज नाही, हलकासा त्याला अशी ग्लेज यायला सुरुवात झाली की यामध्ये पुढचे आपण सगळं सामग्री घालूयात। 1 मोठा चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा जिरं, डाळबा आहे 1 मोठा चमचा, फुटाणी डाळ मी इथे घेतेय, काळे मिरे 3 ते 4, लसूण पाकळ्या आणि खूप सारे कढीपत्त्याची पानं। आता ही बऱ्यापैकी ड्राय झालेलीच पानं आहेत। आता हे पुन्हा सगळं एकत्र आणखी 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायचं। खमंग असा सुवास तरवळायला सुरुवात झाली, याचा अर्थ आपलं हे मिश्रण तयार आहे। आता गॅस करते बंद आणि हे हलकंसं आपण थंड करून घेऊया। हे सगळं थंड झालेलं मिश्रण मी खलबत्त्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी घालते लाल तिखट, चवीपुरतं मीठ। आता हे सगळे जिन्नस एकजीव करूयात आणि मस्तपैकी कुटून घेऊयात। आता इथे बघू शकाल चटणी छान अशी कुटली गेली आहे, पण ॲट द सेम टाईम खूप अशी बारीक मी नाही केलेली, कारण चटणी अशी ओबडधोबड खायलाच खूप छान लागते। पण तुम्हाला अगदी पूड चटणी आवडत असेल तर अगदी बारीक केली तरी काहीच हरकत नाही। वा, ही चटणी हवाबंद डब्यामध्ये स्टोर करू शकता। महिनाभर ही चटणी छान टिकते, महिन्यापेक्षा जास्त दिवसही टिकते।
मस्त लागते. रोज एक चमचाभर या चटणीचा खाऊ शकता. मुख्य म्हणजे जे तंतुमय पदार्थ किंवा फायबरची आवश्यकता असते आपल्या शरीराला, ती आवश्यकता या चटणीमधून पूर्ण होते. आणि सगळे छान छान पौष्टिक असे जिन्नस आहेत. पुन्हा भेटूयात अशाच मस्त पौष्टिक रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. डिटॉक्स आणि पौष्टिक जवसाची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: 100 ग्रॅम जवस, 1 मोठा चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा जिरे, 1 मोठा चमचा डाळवं, 5 ते 6 काळी मिरी, 10 ते 12 लसूण पाकळ्या, कढीपत्त्याची पानं, 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ. जवस हलकेसे भाजायचे. त्यात तीळ, जिरे, डाळवं, मिरे, लसूण, कढीपत्ता एकत्र भाजून घेत हे मिश्रण थंड करून घ्यायचं. त्यात तिखट, चवीप्रमाणे मीठ घालून अशा पद्धतीने भरड कुटून घ्यायची. झाली आपली जवसाची चटणी तयार.